यानंतर आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी, आज महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला। शपथविधीच्या निमित्तानं गोगावलेंचा 2 वर्षांपूर्वी शिवून ठेवलेला कोट सुद्धा आज बाहेर आला। तर मंगलप्रभात लोढांनी संस्कृतमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली। या शपथविधी आधी फडणवीसांची स्वागत रॅली सुद्धा निघाली। नागपुरातील आज दिवसभरातल्या या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला। गोगावलेंनी यंदा पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली। यावेळी 2 वर्षांपूर्वी शिवलेला कोट त्यांनी परिधान केला होता। गोगावलेंचं संपूर्ण कुटुंब या शपथविधी सोहळ्याला हजर होता। मी बरेचसे विटाबाई मारुती गोगावले ईश्वर साक्ष शपथ घेतो की आज आम्हाला पूर्ण कुटुंबाला, पूर्ण फॅमिलीला आणि कार्यकर्त्यांना आणि माड तालुका माणगाव या खूप जनतेला खूप पोलादपूर आनंद झालेला आहे। आणि मुख्यमंत्री आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आज आमचे पतिराज मंत्री होत आहेत। आज गोड काय असेल, गोड काय करून घालणार, गोड कोणता पदार्थ आवडतो? गोड गडी माळला जायला लागेल रायगडला, काय त्यांना आवडेल ते। आता शुगर आहे ना त्यांना। बरं वाटते, चांगलं वाटतंय, हाऊस वाटले, हां सर्वांचा आशीर्वाद आहे। इतक्या वर्षांचे मेहनत आणि कष्ट आज फळाला आले। हो, मग तीन बाऱ्या पहिलं माणिकला पाडला, हां 3 बाऱ्या पाडला, पण कोणत्या आमदारांनी काय बोललंच का? हां मग आता देवाचं चांगलं आहे। आता भरपूर मंत्रिपद होते आणि चांगला अगदी हाऊस वाटत। काय आशीर्वाद द्याल आज भरत शेट्टींना? नशिबाचा चांगला आशीर्वाद पाठिंबाच आहे। आता हे जितना मतदान झालं जितना, हां कसं काम करावं, चांगलं करावं। सर, हाच तो कोट आहे का जो गेल्या 2.5 वर्ष ठेवलेला होता? बरोबर आहे, कारण जी चर्चा होती ती चर्चा आम्ही श्रद्धा आणि सबुरी बाळगली आणि त्याच्यामुळे आम्हाला हे मिळालं आणि त्यावर मी समाधानी आहे आणि आज कोट घालून बाहेर पडले। कोणतं मंत्रिपद मिळायची अपेक्षा आहे, काय सांगा? मंत्रिपद कुठलंही मिळू दे, त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू। जयकुमार रावल यांनीही पारंपरिक वेशभूषा केल्याचं यावेळी पाहायला मिळालं। तर प्रताप सरनाईकांच्या पत्नीनं गाजराचा हलवा वाटत आपला आनंद व्यक्त केलाय। मला वाटतं की सरनाईक साहेबांची ही किती वर्षाची मेहनत, की खरं त्यांना जे विकास पुरुष म्हणून की विजनरी पर्सन आहे, पण हे सगळ्यांचं श्रेय आमचे पक्षप्रमुख जे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, की त्यांनी म्हणजे काम करणाऱ्या माणसाला त्याची कामा म्हणजे एक योग्य हे पद दिले। आणि मला वाटतं की मला आता खूप भावूक झालेली आहे, पटकन बोलता पण येत नाही। पण सरनाईक साहेबांनी आज म्हणजे सिंगल मॅन म्हणजे स्वतः एक रिक्षा चालवून उद्योगामध्ये पण एक स्वतःचं नाव केलेलं आहे, राजकारणामध्ये एक स्वतःचं एक नाव वेगळं केलेलं आहे, समाजकारणामध्ये एक स्वतःचं नाव वेगळं केलं आहे आणि आज त्यांना त्याची ती कामाचं एक आम्हाला पोचपावती मिळाली। असं गेली 30-35 वर्ष एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी सरनाईक साहेबांना आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि नक्कीच आज एक वेगळा आनंद आहे की एका खऱ्या अर्थानं एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही जी संधी दिलेली आहे, मी त्यासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आम्ही सगळे खूप खुश आहोत, कारण की त्यांची मेहनत आणि त्यांचा जो विजन आहे महाराष्ट्रासाठी ते आता लोकांना सुद्धा कळेल आणि जो काय डिपार्टमेंट किंवा काय होतं पुढे आता बघू आपण, बट ही विल डू अ ब्रिलियंट जॉब याची आम्हाला खात्री आहे। त्यावेळी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं। त्यावेळी दोन्ही नातवांनी एक गाडी दिली होती, ॲम्बेसेडर। आज ती गाडी कुठे आहे? नाही, ती आहे गाडी, ते मुंबईला त्या गाडीचीच वाट पाहत आहेत की ते गाडी बसणारे जे मंत्री आहेत त्यांची त्या ठिकाणी मुंबईला ते नक्कीच स्वागत करतील। आज संपूर्ण सरनाईक परिवारासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप प्राऊड फील होत आहे। हिचे वडील बघ, म्हणजे ही किती नशीबवान आहे, हिचे वडील पण मंत्री होते आणि हिचे सासरे पण ती मला म्हणजे माझी पोरगीच आहे म्हणून पप्पाच, तिचे दोन्ही माहेरचे आणि सासरचे पप्पा मंत्री झालेत।
शेवटची प्रतिक्रिया काय वाटतं? नाही, आम्ही खूप खुश आहोत आणि आम्ही लास्ट टाईम पण हा सणासाठी थांबलोलो आहे आणि आता हा दिवस आला आहे तर सगळ्यांची जे वाट आहे ते फायनली फुलफिल झाली आहे विश सगळ्यांची. तर माधुरी मिसाळ आणि मकरंद पाटील यांनी विलंब टाळण्यासाठी चक्क दुचाकीवरून प्रवास केला. ज्यावेळी पंकजा मुंडेंनी शपथ घेतली त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर संजय शिरसाट येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर भाजपच्या मंगलप्रभात लोढांनी चक्क संस्कृत मधून शपथ घेतली. मी मंगलप्रभात गुमान्म लोढा ईश्वर साक्ष कृत्वा अहम शपथ करोमि यत विधी निमित्त भारतस्य संविधानाच्या प्रति अहम सत्यम श्रद्धा च निष्ठा च धारयिष्यामि. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.